आता शौर्य जाणार आहे आंघोळ करायला. ये आई पुरणपोळी बनवते. अजून मम्मी फक्त उभ्या उभ्या बघतीये. तुझं काय कॉन्ट्रीब्युशन आहे? तुझं काय कॉन्ट्रीब्युशन आहे याच्यात? नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे. चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. जसं की आज तुम्हाला माहिती आहे, आज काय, आज महाराष्ट्र बंद आहे आणि कॉलेजला तर मी गेलो नाही, कारण भाई महाराष्ट्र बंद आहे तर मी कशाला कॉलेजला जाऊ. आणि इथे पप्पा बसलेत. अजून इथं स्वीटी ए काय, आणि वहिनीला बघा एकटे एकटे चाय पितात. प्रॉब्लेम काय, दर टायमाला चाय प्यायला गेले की चाय पिताय एकटे एकटे आम्हाला तरी विचारा, एवढा उशिरा प्यायचं असतं का चाय? काम काम होतं ना. सकाळपासून पाऊस चाललाय, सकाळपासून थांबतच नाहीये. इथे बघा शौर्य उठलाय. आता शौर्य जाणार आहे आंघोळ करायला. ये शौर्य ना उठलाय झोपेतून, आता त्याला आंघोळ करायला जायचंय. होय बाबू, आंघोळीला जायचं ना? जायचं ना? चल काकांकडे. हा? काय? काकांकडे जा अशी करायला. ए नाही 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 नाही. मम्मी आली, जा जा तुझ्या मम्मीकडे जा. ए आजीबाईंनी सांगितलंय. अजून इथे आजीबाई आहेत आणि इथे तुम्ही कोण? नाही, हे जे कोण आहेत? आजी आजी. शौर्याची आजी, अजून शौर्याचे पणजी आलेत बघायला शौर्यला. शौर्या, ए शरू, भेटलास का तू? भेटलास का तुझ्या आजीला? हा हो. भेटलास का? चल. नको रे. आज काय बनवणार आहेत? आज काहीतरी गोड गोड करू. आज काका येणार आहे तुमच्या घरी. आईने पूर्ण हे गुळ आहे ना बारीक केलाय पुरणपोळी बनवण्यासाठी. आणि मावशी, तुम्ही खातात पुरणपोळी? फेवरेट आहे. तू चाललीस का आम्हाला? हा ना बाबा. अरे महाराष्ट्र बंद आहे, कशाला जायचं? अरे पण शाळा चालू आहे ना बाळा. वाटतंय की सुट्टी असते तर किती बरं झालं असतं मला. बघा मम्मी, पोरांना शाळेत नाही पाठवायचं बोलले. पाठवायचं नाही बोलते तर. पण म्हणून तर मी तुम्हाला कॉलेजला support गेलो नाही. करायचंय तर पोरांना शाळेत नाही पाठवायचं. तुम्ही कामाला नाही जायचं. तेच आणि बघा मी नियमाचं पालन करतोय. लवकर महागारी. मी नियमाचं पालन करतोय, पण इथं मम्मी नियमाचं पालन करत नाही. सुट्टी देणारच नाही. नाही गेलं तर खाडं लावते माहिती का. आणि आंबेडकरांनी सांगितलेलं ते लोक फॉलो करणाऱ्यातले नाहीत जरा पण. हो हे तर आहे. आणि मी काय मोठं झालो ना तर हे सिस्टम चेंज करून टाकणार आहे. गाईज, मी आता विक्रोलीला आहे. आता मी चाललोय पवईला, IIT ला. मावशीचे हस्बंड आहेत काका, त्यांना आणायला. तो अजून मावशीचा मुलगा हिमेश घरी यायचा आयडिया नाही कसा आहे काय, बस कोणती आहे काय. मग मी जातोय तिथे पवईला. मग हिमेशला पिक करतो, कारण बाईक वरती ट्रिपला तर अलाउड नाहीये. मग हिमेशला घेऊन मी येईल, अजून काकांना बसमध्ये बसवेल. मग ते डायरेक्ट आपल्या इथं उतरतील. मग त्यांना पिकअप करून घरी नेईल, असं हे ठरवलंय. कारण ते नवीन आहेत ना, मग त्यांना इथलचा बसचा काय आयडिया नाही, म्हणून मी चाललोय तिथे. अजून मला असं वाटतंय की पाऊस तर पूर्ण भरलाय, पाऊस आला नाहीये, पाऊस आता येणार आहे. चला पाऊस यायच्या आधी फटाफट निघूया. गाईज, मी आता जस्ट घरी आलोय पवईवरनं. चपाती आणि इथे बघा भाजी करते वहिनी, आई पुरणपोळी बनवते. अजून मम्मी फक्त उभ्या उभ्या बघतीये. पीठ माहिती तुझं काय कॉन्ट्रीब्युशन आहे? तुझं काय कॉन्ट्रीब्युशन आहे याच्यात? म्हणजे म्हणजे तुझं काय कॉन्ट्रीब्युशन का आहे का नाही याच्यात? हा करते मी. खाली लाटून देऊ का? मी लाटून देते ना. बघितलं, कॅमेरा ऑन केला म्हणून आता बोलते मी लाटून देते. अरे आताच कामावून आली. कामावून आली ना ती. आता वहिनी भजी काढतायत, टेस्ट करूया ते आता बरोबर मीठ वगैरे का आहे का नाही. आई बनवलंय. तर मित्रांनो, जेवण वगैरे सगळं बनलं, जेवलो.
आता ब्लॉग एंड करायचा आहे कारण उद्या जायचंय कॉलेजला. चला मग मित्रांनो, वेळ आली ब्लॉग एंड करायची. व्हिडिओला लाईक करा, शेअर, कमेंट, जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज आपल्या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.